नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत तोंडल्यांची भाजी। त्यासाठी मी इथे ही तोंडली स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर आता आपण ही कट करून घेऊ। अशा प्रकारे गोल गोल चकत्यांमध्ये आपण ही तोंडली कट करून घेतलेली आहे। तर चला आता आपण ही फोडणी घालू। फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेला कांदा, त्यासोबतच टोमॅटो आणि अद्रक लसूण सांबारची पेस्ट, त्यासोबतच शेंगदाण्याचा कूट। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे। यात मी आता जिरे टाकत आहे, थोडीशी मोहरी, कांदा टाकून घेऊ, टोमॅटो टाकून घेऊ, अद्रक लसूणची पेस्ट, तिखट 2 स्पून, हळद 1 चमचा, धनेपूड, मीठ चवीनुसार। आता यामध्ये चिरलेली तोंडली आहे ती टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ। भाजी छान मिक्स करून घेतली आहे। आता यामध्ये आपण आंबट चव येण्यासाठी लिंबू पिळून घेऊ, मिक्स करून घेऊ छान। थोडी साखर, ही पण छान मिक्स करून घेऊ। आता यावर झाकण ठेवून वाफ काढून घेऊ। वाफेवरच आपल्याला ही भाजी शिजवायची आहे। त्यानंतर शेवटी अगदी थोडे वाटीभर आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत। परत एकदा सगळे छान मिक्स करून घेऊ आणि आता यावर आपण झाकण ठेवून देऊ। अधूनमधून आपल्याला या भाजीला हलवायचे देखील आहे। आता आपली ही भाजी शिजत आलेली आहे। यात आपण अगदी थोडेसे पाणी टाकू। त्या अगोदर आपण यामध्ये दाण्याचा कूट टाकून घेऊ। 1 स्पून दाण्याचा कूट आपण यात टाकून भाजीमध्ये मिक्स करून घेऊ। अगदी थोडेसे पाणी, हे पण मिक्स करून घेऊ। भाजीवर परत एकदा झाकण ठेवून एक वाफ येऊ देऊ आणि आपली ही भाजी तयार आहे। छान वाफ आली आहे भाजीला। गॅस बंद करू, थोडीशी कोथिंबीर। तर मैत्रिणींनो, तयार आहे आपली तोंडलीची भाजी। माझ्या या पद्धतीने तुम्ही देखील ही झटपट तयार होणारी भाजी करून बघा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली। तोपर्यंत बाय बाय।